श्री स्वामी समर्थ. बघा, आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी घटस्थापनाही होत असते. अखंड दिवा लावला जातो आणि आपल्या या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याकडून जेवढी होईल तेवढी देवीची उपासना, आराधना, सेवा केली जाते. तर बघा, घट बसल्यानंतर आपल्या घरामधील रोजचे जे आपण देवपूजा करतो ते देव हलवायचे का? रोजची देवपूजा करायची का? आणि ती देवपूजा कशा प्रकारे करायची? हे असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतात. काही जणांना याबद्दल फारशी माहिती नसते. तर बघा, नवरात्रीच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामधील देव हलवायचे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेली आहे. तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन माझ्या हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील.